9वी 10वीची पोरं 10 रुपयात लहाजा वाटल्या पाहिजे राव. आणि आई वडिलांनी बी जरा पोरावर दबाव ठेवा. दहशत असल्या बापाचा साठी चळ चळ कापलं पाहिजे पोरा बापाला. बापच सुतात राहिले नाही तर आता पोरं कोणाला भेटेल. परवा पोरग 10वीच होतं माझ्या पुढे गुटक्याच्या पुढे पडले. मला खाऊ नको गप बसा महाराज, आम्हाला सांगू नका, आम्हाला चांगलं कळतं, जास्त खा पण बोलू नको म्हणलं. आणि म्हणलं मी माझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला भेटतो काय गुटखा खाता. तेवढ्या त्याचा बापाला की मुठी दाबल्या मुठी मागं लपवलं. मी म्हणलं का बापाला भेट नव्हता का बिहाला. भेलो म्हणून मुठी लपवलं नाही, ह्याच्यातला निम्मा गुटखा बाप मागवतो म्हणून मागं लपवलाय. धन्य माता पिता तायाच्या. काय पोराकडून अपेक्षा करायची. मंदिरात म्हातारे पत्या खेळतात म्हातारी माणसं, आणि ती परत मोबाईल त्या तरुण पिढी बिघडली. तुम्ही पत्या खेळता मारुतीला राणी दाखवता, त्याचं काय करायचं. तू आधी नीट राहना. तू अरे तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरी आधी आपण नीट राहावं, परिपूर्ण व्हावं, मग दुसऱ्याकडे बोट करावं. नुसती पिढी बिघडली. अरे पिढीचं बघून आपण तुम्ही काडी करू नका ना मंदिरात बसून. त्याने आपापले आचार विचार याचं कळलं पाहिजे. निर्व्यसनी जीवन जगा.